प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू आता यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून किमान 2 वर्ष हटवता येणार नाही। आज राज्य शासनातर्फे एक अध्यादेश जारी करण्यात आला। त्या अध्यादेशाच्या नवीन नियमावलीप्रमाणे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या विरोधात किमान 2 वर्षापर्यंत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही। म्हणजेच बच्चू कडू यांना आता 2 वर्ष या पदावरून कोणी हलवू शकत नाही। या नवीन नियमामुळे बच्चू कडूंच्या बँकेमधील विरोधकांचे धाबे दणाणले आहे। तसं पाहिलं तर हा सरकारी आदेश पूर्ण राज्यासाठी आहे, पण या सरकारी आदेशाचा सगळ्यात जास्त प्रभाव अमरावतीमध्ये पडेल याला नाकारता येत नाही। यापूर्वी महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960 नुसार कोणत्याही सरकारी संस्थांच्या अध्यक्षांविरोधात त्यांच्या नियुक्तीच्या 6 महिन्यांनंतर अविश्वास प्रस्ताव आणता येऊ शकत होता। अशा वेळेस अध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीची खुर्ची ही 6 महिन्यांनंतरच डगमगायला लागायची आणि त्यांच्या अंतर्गत वैमनस्याचा संबंधित सहकारी संस्थांच्या कामकाजांवर प्रभाव व्हायचा। या गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या सहकारी विपणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या अधिनियमात बऱ्याच प्रमाणात बदल आणि संशोधन करीत या महाराष्ट्र सहकारी संस्था संशोधित अध्यादेश 2024 म्हणून मान्यता देण्यात आली आहे। सोबतच कलम 73(1) ड च्या सहकलम 2/1961 मध्ये 6 महिन्यांचा अवधी बदलून तो आता 2 वर्ष करण्यात आला आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की आता नियुक्त झालेल्या अध्यक्षांच्या विरोधात नियुक्तीच्या तारखेपासून पुढच्या 2 वर्षांपर्यंत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही। म्हणजेच कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडून येणाऱ्या अध्यक्षांची खुर्ची कमीत कमी 2 वर्षांसाठी सुरक्षित राहील। उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात सगळ्यात मोठी सरकारी बँक असणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर काही महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी विजय प्राप्त केला। परंतु जिल्हा बँकेत आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांची संख्या कमी आहे। अशा वेळेस अंदाज व्यक्त केला जातो आहे की विरोधी पक्षाच्या वतीने 6 महिन्यांचा अवधी पूर्ण होण्याची वाट बघितल्या जाते आहे। त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव पाठवून त्यांना बहुमताने पराजित करून अध्यक्ष या पदावरून हटवता येईल। परंतु जिल्हा बँकेच्या विपक्ष संचालकांच्या या कट कारस्थानावर आता विरजण पडले आहे, कारण आज राज्य सरकारच्या सहकार विभागाने सहकार अधिनियमात एक मोठा फेरबदल करत 6 महिन्यांचा अवधी वाढवून पुढे 2 वर्ष केला आहे। आता पुढील 2 वर्ष आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीला कसलाच धोका नाही, याचा अध्यादेश आज जारी करण्यात आला। एक उल्लेखनीय गोष्ट ही की एकदा त्यांच्या विरोधकांनी बँकेत त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो असफल ठरला। जिल्हा बँकेच्या राजनीतीमध्ये या नव्या सरकारी अध्यादेशामुळे आता 2 वर्षांसाठी स्थायित्व आले आहे।